शेतकरी मित्रांनो, तुम्ही देखील गोट कांद्याची लागवड केलेली असेल, तर गोट कांद्याची लागवड केल्यानंतर सगळ्यात पहिले जे एक आपल्याला काम करायचं आहे ते म्हणजे की आपल्या गोट कांदा पिकाला ड्रिंचिंग करायचं आहे. शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस आपण गोट कांद्याची लागवड करत असतो, लागवड केल्यानंतर अनेक वेळेस गोट कांदे सुरुवातीला अतिशय चांगल्या प्रकारे उगलेले दिसतात. पण शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस गोट कांदा 25 ते 30 दिवसांचा होत असतो, त्यावेळेस आपले गोट कांदे जे आहे हे हळूहळू त्यामध्ये मरायला लागले जातात किंवा पिवळे त्यामध्ये पडले जातात. तर का शेतकरी मित्रांनो, जो काही आपण सुरुवातीला कांदा लावलेला असतो, हा कांदा कालांतराने काही दिवसांनी सडला जातो, त्याच्यामध्ये आळ्या तयार होत असा कांदा सडला जातो आणि परिणामी त्या गोट कांद्याची मर वगैरे होत असते. याच्यासाठी आपल्याला ड्रिंचिंग करायची आहे. तर आपल्याला ड्रिंचिंग मध्ये वापरत असताना गोट कांद्याची मर नाही झाली गेली पाहिजे. याच्यासाठी आपल्याला एलेट या बुरशीनाशकचा वापर करायचा आहे. हे वापरत असताना आपल्याला 30 ग्रॅम वापरायचं आहे. याच्यासोबत आपल्या पांढऱ्या मुळ्यांची जास्तीत जास्त वाढ झाली गेली पाहिजे गोट कांदा पिकाच्या. त्यासाठी आपल्याला ह्युमिक जेल वापरायचं आहे. ह्युमिक जेल आपल्याला ड्रिंचिंगसाठी वापरत असताना 50 ग्रॅम वापरायचं आहे. त्याच्यामुळे गोट कांद्याच्या पांढऱ्या मुळ्यांची जास्त वाढ होईल आणि नवीन असणारे जे काही फुटवे असणार आहे पातींचे, हे फुटवे देखील वाढायला त्याच्यामुळे फायदा जास्तीत जास्त होणार आहे. आणि शेतकरी मित्रांनो, जसं की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, जो काही गोट कांदा सडला जातो त्याच्यामध्ये किडे वगैरे पडले जातात. हे मारण्यासाठी शेतकरी मित्रांनो, तुमच्या घरामध्ये जे काही कीटकनाशक शिल्लक असेल, प्रोपेक्स सुपर असेल किंवा त्याच्यामध्ये इमामेक्टिन असेल, एक्ट्रा असेल किंवा कराटे असेल, कोणतेही कीटकनाशक आपल्याला घ्यायचं आहे. हे घेत असताना ज्याचं जे काही ठरलेलं प्रमाण असणार आहे फवारणीसाठीचं, तेवढं प्रमाण आपल्याला त्या ड्रिंचिंगमध्ये वापरायचं आहे. ह्या ड्रिंचिंगमुळे शेतकरी मित्रांनो, गोट कांद्याची मर बिलकुलही होणार नाही. गोट कांद्याची जास्तीत जास्त वाढ होईल आणि जास्तीत जास्त फायदा होणार आहे. हे सगळ्यात पहिल्यांदा काम आपल्या शेतकरी मित्रांनो, गोट कांद्याची लागवड केल्यानंतर 15 ते 20 दिवसांच्या दरम्यान हे काम आपल्याला नक्की करायचं आहे. पाणी दिल्यानंतर ज्यावेळेस वापसा होईल, ओलीमध्ये ही आपल्याला ड्रिंचिंग करायची आहे. अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजला फॉलो नक्की करा. धन्यवाद.